नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. फारणेवाडी ते रेटणे हरणाक्ष परिसरात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. झाडावर विसावलेल्या बिबट्याने उडवली ग्रामस्थांची झोप. वाळवा तालुक्यातील फारणेवाडी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर वारंवार आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास गावाजवळील शेतात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर रात्री 8:30 ते 8:45च्या दरम्यान फारणेवाडी रेटणे हरणाक्ष पुलाजवळ काही युवकांना पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात फिरताना दिसत असून गेल्या वर्षीही अशाच प्रकारे त्याचा वावर आढळला होता. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरील परवानगीशिवाय पुढील कारवाई करता येत नसल्याचे सांगितले होते. बिबट्याच्या वारंवार दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक तसेच शाळा व क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आज सकाळीही काही नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी फारणेवाडी बोरगाव रोडला शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना फारणेवाडी बोरगाव रोडवरून नदीच्या भागाकडे जाताना बिबट्याचे दर्शन झाले आणि व आज सायंकाळी 6 वाजता गावाजवळील शेतात नागरिकांना व महिलांना बिबट्या आढळला. परंतु परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि आज सायंकाळी रात्री 9 वाजता फारणेवाडी रेटणे हरणाक्ष रोडवरील पुलाजवळील एका झाडावर बसलेला बिबट्या दिसला. अशामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पशुधनावर सुद्धा हल्ला 2-3 वेळा झालेला आहे. तरी मागल्या वर्षीसुद्धा वन विभागाला कळवले असून त्यांनी येऊन नुसती पाहणी केली व सांगितले आमच्याजवळ परवानगी नाही, नागपूरहून परवानगी घेतल्याशिवाय आम्हाला काहीही करता येत नाही. त्यामुळं ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.